त्यांनी मतदारांचा कार्यकर्त्यांचा जर जन्मपक्ष पाहिला तर ही प्राथमिक सुरुवात आहे. आता त्याचा राजीनामा मागितलाय. उद्या अजून 8-15 वेळ आहे तर महिन्याभर वाट बघतील. कारण माझा तर अंदाज आहे तो सध्या तरी काय वाईट येऊ शकत नाही. काय वाईट आला तर त्याला इथं राहणं इतकं सोपं नाही. काय जरी किती पक्षाचं बळ विरोधी असलं आणि त्याच्यामागे ताकद उभी केली तरी जनता पुढं कुठलीही व्यक्ती मोठी नाही. काय प्रक्षोभक होऊ शकतो. त्यामुळं की त्यानं राजीनामा देणं योग्य आणि राजीनामा दिला नाही तर या तालुक्यात तो येऊ शकत नाही. इथं तो कुठल्या सभेला उपस्थित राहू शकत नाही. आला तर 100% कार्यकर्त्याकडून त्याला काळं फेसलं जाईल. वेळ आला तर त्याच्यावर काळं पाणी ओतलं जाईल आणि कुठलाही कार्यक्रम उधळून त्याला पोलीस बंदोबस्त आला तसाच पोलीस बंदोबस्तात जावं लागेल. अशी तरी सध्या ह्या वाई तालुक्यातली परिस्थिती आहे. आता मला सांगा साहेब, अजितदादांचा मृत्यू झाला, अख्खा महाराष्ट्र हळहळला, अख्खा देश हळहळला की एक चांगला माणूस देवाघरी गेला आणि त्यांचं ज्यावेळी अपघात झालं त्यात निधन झालं आणि त्यानंतरच ह्या निवडणुका झाल्या. तर अजितदादांच्या मृत्यूमुळे लोकांनी अजितदादांच्या पक्षातनं जे लोक निवडणुकीला उभे राहिले होते त्यांना भरघोस मतं दिली. त्याच्यात त्या लाटेमध्ये हा विराज शिंदे निवडून आला आणि नंतर तो अजितदादांच्या मृत्यूनंतर त्याने अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तर हे जे अजितदादांच्या मृत्यूशी, अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताशी आणि त्या अपघातामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीशी त्याने हे गद्दारी केलेली आहे. कसं वाटतंय तुम्हाला हे? हे बघा 8 वर्षापूर्वी ज्या त्यांनी इलेक्शन केलं काँग्रेसमधून तर माझ्या यशवंतनगर गटामध्ये महादेव कोळी सीट पडली होती आणि यशवंतनगर गणामध्ये मागासवर्गीय स्त्री आणि इकडे अभेपुरी गणामध्ये ओपन पुरुष. त्यावेळेला ह्यांनी आमच्या गटामध्ये किंवा तालुक्यात म्हणजे आमच्याकडे खाली ती महादेव कोळी समाज लेडीज नव्हती. मग ह्यांनी आम्हाला ती बालेकरून मिळवून दिली. मग त्यावेळेला तिला आम्ही उभी केली. दुसरी एक लेडीज मागासवर्गीय केली. मी ओपन असल्यामुळं अभेपुरी गणात उभा राहिलो. माझं गाव व्याही सिंदूरधन ती सगळी राष्ट्रवादीवाली. जी मुलगी त्यांनी महादेव कोळी समाजा आम्हाला दिली होती शेटपीला तिचं गाव राष्ट्रवादीचं. आणि ही सहानुभूतीमुळं मी त्या दोन्ही गावामध्ये जाऊन